भारती विद्यापीठ अंतर्गत अभिजित कदम इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड सोशल सायन्स सोलापूर येथे युनियन बजेट 2024-25 या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकतेच सन 2024-25 या वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पातील विविध मुद्द्यांवर प्रकाश टाकण्यासाठी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्राला प्रमुख वक्ते म्हणून संतोष भीमराव पाटील कॉलेज मंद्रुप येथील अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर संतोष कदम यांची उपस्थिती होती. चर्चासत्राच्या सुरुवातीला इन्स्टिट्यूटचे संचालक प्राध्यापक डॉक्टर SB सावंत यांनी प्रमुख वक्ते प्राध्यापक डॉक्टर संतोष कदम यांचे स्वागत केले व इन्स्टिट्यूटतर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. प्रमुख वक्ते डॉक्टर संतोष कदम यांनी आपल्या भाषणामध्ये युनियन बजेटमधील विविध ठळक मुद्द्यांवर प्रकाश टाकला, ज्यात केंद्र सरकारतर्फे सुशिक्षित तरुणांना देशातील टॉप 500 कंपन्यांमध्ये 1 वर्षासाठी इंटर्नशिप दिली जाणार असून त्यामध्ये विद्यार्थ्यांना तरुणांना 5,000 रुपये स्टायफंड दिले जाणार आहे. लघु व मध्यम उद्योगांना प्रोत्साहित देण्यासाठी मुद्रा योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या कर्जामध्ये 20 लाखांपर्यंतची भरीव वाढ करण्यात आली असल्याची देखील माहिती त्यांनी दिली. चर्चासत्राच्या शेवटी विद्यार्थ्यांनी अर्थसंकल्पाशी निगडीत विविध प्रश्न विचारले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रुती पाटील यांनी तर आभार प्रदर्शन निकिता भोगडे यांनी केले. यावेळी उपप्राचार्य डॉक्टर PP कोठारी, MBA विभाग प्रमुख प्राध्यापक CR सूर्यवंशी, MCA विभाग प्रमुख डॉक्टर MK पाटील, डॉक्टर शबनम माने तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी समन्वयक प्राध्यापक शिवगंगा मैदर्गी यांनी काम पाहिले.